हॅलो एव्हरीवन, नव्या व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत. हा व्हिडिओ मी ॲक्च्युली जेव्हा आपण गोष्ट कोकणातली म्हणजेच अनिकेतच्या घरी गेलो होतो तेव्हाच शूट केला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं जे सेम व्हिडिओमध्ये मागचे दिसले होते तेच कपडे वगैरे दिसतील. पण मला हा खास व्हिडिओ टाकायचा होता. भलेही हा शॉर्ट असेल पण याचं निमित्त खास आहे. काय आहे, कसं आहे ते सगळं सांगते. लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर आलो आता डोंबिवलीत आणि हे नवीन कॅफे सुरू झालं आहे कॉफी होलिक म्हणून. ॲक्च्युली माझ्या शाळेतला एक मुलगा मित्र आहे माझा म्हणता येईल, तर त्याच्या भावाने हे सुरू केलं आहे, साहिल पालांडे म्हणून. तुम्ही जर डोंबिवली वेस्टला कधी येणं जाणं होत असेल तर नक्की इकडे एकदा व्हिजिट द्या. कसं आहे, काय आहे आतून वगैरे ते सगळं दाखवते मी. ओके, सो चला. तर मी एका फ्रेंडबरोबर गेले होते, त्याच्यामुळे 2 कॉफी आहेत. त्यातली ही वाली जी आईस्क्रीमवाली ती फ्रॅपे आहे आणि समोरची ती लाते आहे. मला कॉफी प्रचंड आवडते आणि मला ना अशी कटुत्व कॉफी आवडते, त्याच्यामुळे मी बाहेर सहसा कॉफी पिणं टाळते. पण ही कॉफी त्याला अपवाद होती आणि मला खूप आवडली, खरं सांगते. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं. ह्या शेजवान चीज लोडेड फ्राईज होत्या. मला नाव मी परफेक्ट घेते का नाही माहीत नाही, पण चव परफेक्ट होती हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. आणि खरं तर तिकडे शूटला गेल्यावर खाणं झालंच, पण इकडे आल्यावर हे खाण्यापासून मला राहवलं नाही. आणि मग हा एक छोटासा शॉर्ट आहे त्या पूर्ण जे त्याने कॅफे सजवले, अगदी मिनिमलिस्टिक पण तितकंच हॅपनिंग, एक वाइब म्हणतो ना आपण, म्हणजे छान वाटेल तुम्हाला इथे आल्यावर. तर येस, आलो जाऊन आणि आता मी जाते घरी. मी आता एक रिव्ह्यू द्यायचं म्हणून सांगते आणि खरं सांगते, माझा मित्र आहे, ओळखीचे आहेत वगैरे असं काहीही नाही. पण एक साधारण तुम्हालाही व्हिडिओ बघून अंदाज आला असेल तर क्वालिटी खूप छान आहे आणि क्वांटिटी क्वालिटी दोन्ही पण छान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही जर असं डोंबिवलीमध्ये येण्याचं निमित्त असलं, औचित्य असलं तर नक्की इकडे या, नक्की भेट द्या. बरं, त्यांच्या बऱ्याच आता नवीन असल्यामुळे अनेक ऑफर्ससुद्धा आहेत. सो त्या बघण्यासाठी कॅफे कॉफी होलिक, कॅफे_कॉफी होलिक, मी कुठेतरी इन्स्टाचं त्यांचा ID देईन. सो तिथेही व्हिजिट करा. आणि सांगायचा मुद्दा असा की आता मी घरी जाते. घरी जाऊन मला आज दिवसभरात एक आर्टिकल झालं आहे, पण ते आर्टिकल खूप छान झालं आहे. मी नुकताच ॲनिमल मूव्ही बघितला, तर त्यातल्या गोष्टींवर आधारित एक चतुराचं आर्टिकल लिहिलं आहे. त्याची लिंक मी शक्य झाल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तीही बघा. कारण खूप दिवसांनी मी त्या सदरासाठी लिहिलं आहे आणि खरंच काय म्हणत, मला जे तो पिक्चर बघून वाटलं ते सगळ्या भावना त्याच्यामध्ये उतरवल्यात, असा मी तरी प्रयत्न केला आहे. तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही माझं बोलणं ऐकलं आहे, मी लिहिते कसं तेही बघा. त्याच्यामुळे ती लिंक पण नक्की चेक करा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बघत राहा. बाय बाय.